नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे पद भरलं जाणार आहे चौकीदार, या पदासंबंधीची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि त्यामध्ये जी निवडीची पद्धत आहे त्याचबरोबर त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा। तर पहा निवडीची पद्धत। तर या ठिकाणी पहा पहिला मुद्दा आहे, पाहू शकता सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येईल आणि परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येतील। म्हणजे कसं आहे, मराठी माध्यमातून असेल आणि संगणक प्रणाली म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल आणि त्याचबरोबर बहुपर्यायी असेल आणि हे कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, दुसरा मुद्दा संगणकवर जे आधारित परीक्षेद्वारे पहा, संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान पहा 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। म्हणजे गुणवत्ता यादीत आपला समावेश व्हायचा असेल तर त्यासाठी आपले किती 45% गुण या 200 मार्काच्या पेपरपैकी आपल्याला 45 याचे 45% मार्क आपल्याला असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, समोर पाहू शकता मुद्दा काय तो तिसरा मुद्दा, संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा पहा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल व पहा प्रत्येक प्रश्नास किती 2 गुण मिळतील, किती 2 गुण। त्यानंतर चौथा मुद्दा पहा, ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी पहा किती 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची ही परीक्षा असेल आणि परीक्षा कालावधी किती 2 तासाचा राहील। लक्षात ठेवा, विषय काय असतील परीक्षेला, मराठी इंग्रजी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे गणिताचा काही भाग असेल। त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी पाचवा, संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम जे आहे तो खालीलप्रमाणे दिलेला आहे। तर आपल्याला आता अभ्यासक्रम बघायचा आहे। तर मित्रांनो पहा, तर पाहू शकता आदिवासी विकास विभाग पदाचे नाव काय तर चौकीदार। त्यानंतर अभ्यासक्रमाचा जो भाग आहे तो पहा अनुक्रमांक दिलेला आहे, पदाचे नाव, त्यानंतर लेखी परीक्षा एकूण गुण आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे विषय असतील आणि त्यानंतर वेळ पण दिलेला आहे। पहा एकूण गुणांचा तक्ता आहे असा या 4 विषयाला धरून। तर पाहू शकता पद काय तर चौकीदार, त्यानंतर 200 गुणांची जी चाचणी होणार आहे एकूण गुण, त्यासाठी पाहू शकता मराठीसाठी 50 गुणांची ही चाचणी असेल म्हणजे परीक्षा असेल। त्यानंतर या ठिकाणी इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी 50 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी 50 गुण, असे मिळून 200 गुणांसाठी ही परीक्षा असेल। तर मित्रांनो, ही अपडेट आपल्याला समजली असेल आणि आपल्याला अभ्यासक्रम पण कळाला असेल आणि जी काही निवडीची पद्धत आहे ती पद्धत पण आपण या अपडेटच्या माध्यमातून पाहिलेली आहे। पहा ही जी अपडेट दिलेली आहे पाहू शकता, ही अपडेट आपल्याला समजली असेल। तर मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर मिळत असतात, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।